बरोबर आहे विशालजी, मी आपल्याकडे येईल. मात्र ज्या प्रकारे आवाहन, प्रति-आवाहन किंवा आव्हान आणि प्रति-आव्हान या तिन्ही गोष्टी आपल्याला खरं तर पाहायला मिळाल्या होत्या. पुणे पिंपरी चिंचवडचा ज्यावेळेला आपण अंदाज घेण्याचा प्रयत्न करतोय यावेळेला पुणे पिंपरी चिंचवडकरांनी नेमकं मत कुणाला दिलेलं आहे याचा अंदाज काय सांगताना दिसतो. कारण पालकमंत्री पद असताना देखील आपला बालेकिल्ला सुटू नये यासाठी राष्ट्रवादीने एक वेगळा प्रयोग केला. मात्र त्या ठिकाणी देखील मुत्सद्देगिरी करत म्हणा किंवा आपल्या राजकारणाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न मात्र भाजपनं योग्य रीतीने केला का? पुणे महानगरपालिकेचा जर आपण विचार केला तर पुणे महानगरपालिकेमध्ये ऑलरेडी भाजपाचे खासदार आणि बहुतांशी आमदार आहेत. पुणे महानगरपालिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना मानणारा खूप मोठा मतदार, भाजपाला मानणारा मतदार आणि आता श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अशा इमेजला मानणारा मतदार त्या पुणे शहरात दिसून येतो. अजित विरोधी मतांचं विभाजन बऱ्याच प्रभागांमध्ये आपल्याला झालेलं दिसून आलं. अजित पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत युती आघाडी करायला उशीर झाला मला असं वाटतं. त्यामुळे विरोधी मतांचे बऱ्याच ठिकाणी विभाजन झाले. भाजपाने बहुतांशी दुसऱ्या पक्षातील आता जसं की राष्ट्रवादीचे आमदार पठारे यांच्या फॅमिलीतील वडगाव शहरी भागातील यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला, सचिन दोडके यांना प्रवेश दिला. तर असे निवडून येणाऱ्या उमेदवारांना भाजपाने आपल्या पक्षामध्ये घेतलं आणि आपली टॅली वाढवली. जरी नाराजगी विविध भागांमध्ये आपल्याला पुणे शहरामध्ये दिसून आली तरी सुद्धा त्याचा फायदा घ्यायला अजित पवार यांच्या कॅम्पेनला उशीर झाला मला असं वाटतं. त्याच्यामुळे पुणे शहरामध्ये एकूणच भाजपाचा मोठा मतदार, त्यांनी घेतलेले आयात केलेले उमेदवार, भाजपाच्या नेत्यांना मानणारा मतदार आणि निवडणुकीचे मायक्रो मॅनेजमेंट याच्यामुळे भाजपाला एक हाती सत्ता मिळेल असं आपल्या एक्झिट पोलनुसार आपल्याला दिसतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.